लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधुर राघवचे कान भरत आहे. कृष्णाची तब्येत कशी आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मी तिथे जाऊ शकत नसले तरी तू तर तेथे जाऊ शकतो आणि तो आत्ताच्या आत्ता जाऊन तिची तब्येत कशी आहे ते एकदा तरी विचार, म्हणजे तिला देखील बरं वाटेल. असं म्हणून तिने राघवला कृष्णाच्या रूमच्या बाहेर उभा केला आहे. राघवने दरवाजा वाजवलाय. दरवाजा वाजल्यामुळे आता गोदा आणि पिंकी चांगल्याच घाबरलेल्या आहेत. कारण अजूनही कृष्णा आलेली नाहीये आणि आता जर का दरवाजा उघडला तर खरोखरच भिंग फुटणार आहे आणि मग आपलं सर्व काही खोटं बाहेर येईल. या गोष्टीमुळे गोदा आणि पिंकी पुरत्या घाबरलेल्या आहेत. आता काय करावं असा मोठा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि राघव जोरात दार वाजवतोय. तेव्हा गोदा जाते आणि पटकन दार उघडते आणि विचारते, काय झालं? राघव म्हणतो, मला आत्ताच्या आत्ता कृष्णाला भेटायचंय. गोदा म्हणते, पण ती आराम करते. आत्ता सध्या कोणालाच बोलण्याची तिची मानसिकता नाहीये. राघव म्हणतो, मी तिला जास्त त्रास देणार नाही. मी फक्त एक दोनच प्रश्न तिला विचारेल, त्यामुळं दरवाजा उघडून मला आतमध्ये येऊ द्या. राघवला ती म्हणते, पण ती सध्या आराम करते, तर मला वाटत होतं तिला आराम करून द्यावा. गोदा कसं तरी त्यांना बाहेर थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण राघव आणि मधू मात्र आता रूमच्या आतमध्ये आलेले असतात. गोदाला त्यांना काय बोलावं आणि कसं सांगावं, त्यांना कसं कन्व्हिन्स करावं हेच कळत नसतं. गोदा त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की आत्ता कृष्णाची तब्येत ठीक नाहीये आणि तुम्ही जर का तिला भेटलात, बोललात, तर तिला या गोष्टीचा त्रास होणार आहे. राघव म्हणतो की कृष्णाला माझ्या बोलण्याचा अजिबात त्रास होणार नाही. मी तिची काळजी घेईल. मी तिला अजिबात त्रास देणार नाही. फक्त थोडंसं तरी मला तिच्याशी बोलू द्या. असं म्हणून राघव आतमध्ये आलेला आहे आणि तो आता त्या बेडच्या जवळ उभारलेला आहे आणि तो विचारतोय, कृष्णा, तुला बरं वाटतंय का? पण कृष्णाचं कसलंही उत्तर राघवला मिळत नाही. राघव पुन्हा एकदा विचारतो, कृष्णा, तू ठीक आहेस ना? तुला बरं वाटतंय ना? मी डॉक्टरांना बोलवलं आहे. आता डॉक्टर येतील आणि मग तुला तपासतील. तरी देखील कृष्णा काहीच बोलत नाहीये. तेव्हा मधूला मात्र शंका आलेली आहे की ही कृष्णा नाहीच आहे. ही नक्कीच कोणतीतरी दुसरी व्यक्ती येथे आणून यांनी झोपवलेली आहे. आणि आता गोदाला देखील प्रश्न पडला आहे. जर का राघवने त्या बेडवरील झोपलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील पांघरून काढलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आणि आता खरोखर राघवने त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी त्याचा हात पुढे केला आहे आणि आता एका क्षणात तो पांघरून काढून टाकणार आहे. गोदा खूपच सिरियस झाली आहे आणि मधूला मात्र आनंद होतोय. कारण आता एका क्षणात गोदा खोटं वागतेय, कृष्णा खोटं बोलतेय, ते राघवच्या समोर येईल आणि मग राघव खूप रागानं या गोष्टींचा तिरस्कार करेल आणि राघव आपल्याला कायमस्वरूपी मिळेल असं वाटणाऱ्या मधूचं स्वप्न भंग झालं आहे. आतमध्ये कृष्णाच आहे आणि पिंकी ही बेडच्या पाठीमागं जाऊन लपलेले आहे. राघव कृष्णाला पाहतो आणि त्याला बरं वाटतं, पण मधूच्या मात्र पायाखालची जमीन सरकते. कारण तिची शंका पूर्णपणे नसतानाभूत झालेली आहे. त्याचं असं झालेलं असतं की जेव्हा मधू आणि राघव हे बाहेर गेलेले असतात, तेव्हाच गोदाने कृष्णाला फोन केलेला असतो आणि तू जशी आहेस तशी पटकन ये असं सांगितलेलं असतं आणि तेव्हाच कृष्णा धावत पळत घरी आलेले असते आणि त्यामुळेच पुढचा मोठा अनर्थ टळलेला असतो. गोदाने तिला समजावून सांगितलेलं असतं की आत्ता तू इथे येणं गरजेचं आहे. तिथं जे काय आहे तसंच सोडून तू इथे ये, कारण जर का तू उशिरा आलीस तर आम्हाला इथली परिस्थिती हँडल करणं अवघड होणार आहे. तेव्हा कृष्णाने तिथला सगळा कारभार आता आयुषच्या हातात दिलेला असतो आणि आयुष देखील कृष्णाला म्हणलेला असतो की तुम्ही जा. आता मला माझ्या आईसाहेबांशी थोडंसं पर्सनल बोलायचं आहे. आणि तेव्हा कृष्णा निघून जाते आणि आता आईसाहेबांचा चांगलाच समाचार आयुषने घेतलेला असतो. तुम्ही त्या खालच्या पातळीला जाल असं मला कधीच वाटलं नव्हतं, असं तो त्यांना बोलून दाखवतोय. तर इकडे कृष्णा तिचं साहित्य घेऊन धावत पळत घरी आलेली असते आणि इकडे शकुंतलाची मात्र चांगलीच खातिरदारी आता आयुषनं करायला सुरुवात केलेली असते. शकुंतलाच्या आयुष्यात कधी न आलेला क्षण आता आलेला असतो आणि कधी न बोलणारा आयुष आता तिला उलटं बोलताना आपल्याला पाहायला मिळतो.
तर इकडं मधू पाहते की खरोखर ती व्यक्ती कृष्णा आहे आणि तेव्हा आता आपण पुढं काही बोलू शकत नाही ही गोष्ट तिच्या लक्षात येते. कृष्णा बोलायला सुरुवात करते आणि म्हणते की आपल्याला बरं वाटत नाहीये, आपल्याला जास्त त्रास देऊ नका आणि आता गोदा पण तिची पाठराखण करत म्हणते की हो, कृष्णाची तब्येत खराब आहे. मी तुम्हाला कितीदा समजावून सांगू, तिच्याशी जास्त बोलू नका, तिला जास्त प्रश्न विचारू नका. तुमच्या प्रश्नांचा तिला त्रास होतोय. तिला आराम करू द्या असं म्हणून ती मधू आणि राघव यांना बाहेर पिटाळून लावण्याचा प्रयत्न करत असते. राघव म्हणतो की हो, तुमचं बरोबर आहे. सध्या तिला आराम करण्याची गरज आहे आणि त्यामुळं जास्त बोलणं हे मला योग्य वाटत नाही. कृष्णा, तू आता आराम कर आणि तुला बरं वाटायला लागलं की लगेच मला कळव. डॉक्टर येतीलच. डॉक्टर आल्यानंतर तुला तपासतील. तुला काय होत असेल तर त्यांना सांग. गोदा म्हणते की अहो, तुम्ही नका काळजी करू. मी म्हणलं ना तुम्हाला की तिला आराम करण्याची गरज आहे. आणि तेवढ्यात राघवला इन्स्पेक्टर जाधव यांचा फोन येतो आणि राघव त्यांना सांगतो की हो, फाईल आतच आहे. तुम्ही पाहिलं नाही का असं म्हणत तो बाहेर निघून जातो. पण अजून मधूच्या मनामध्ये 100 प्रश्न आहेत आणि मधू कृष्णाला म्हणते की इतका वेळ तू कुठं होती ते खरं सांग. कृष्णा म्हणते मी तुझ्या समोरच होते, तुला कळत नाही का? तेव्हा मधू म्हणते मग तुझ्या डोक्याला गुलाल कसं काय लागलेला आहे? तेव्हा कृष्णाला काय बोलावं ते सुचत नाही आणि मग गोदा म्हणते की मीच लावलेलं आहे. आपल्याला गुरुजी म्हणत होते ना की ल कुंकू लावा, त्या टायमाला चुकून माझ्याकडून हे लागलं घेतलेलं गेलेलं आहे आणि हिच्या डोक्यावर पदर होता ना, त्यामुळे तो पसरला गेलेला आहे. गोदानं कशी तरी वेळ मारून घेतलेली असते आणि आता मधूच्या पुढे अजून प्रश्न पडलेला असतो. मधू म्हणते, "पण मला मात्र विश्वास बसत नाही की तू तेव्हा तिथं होते." गोदा म्हणते, "तुझा विश्वास बसो अथवा न बसो, तुझ्या विश्वासासाठी इथं काही चाललेलं नाहीये. तिला आराम करू दे, कारण तिला आता आरामाची गरज आहे." तर आता मधूलाच प्रश्नामध्ये टाकण्यासाठी कृष्णाने प्रश्न केलेला असतो की मी आता लग्नाला तयार व्हायला लागलेला आहे. तू दिलेलं प्रॉमिस पाळणार आहेस का नाही ते सांग. कारण ती छोकरी अजून तू आमच्या ताब्यात दिलेली नाहीये आणि जर का ती छोकरी तू आमच्या ताब्यात दिली नाहीस, तर मी राघवशी लग्न करून टाकेल ही गोष्ट लक्षात ठेव. मी या गोष्टीबद्दल सीरियस आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. राघवसारखा मला नवरा मिळेल, पण तुझ्या आयुष्याचं काय होईल याचा विचार जरासा तू कर. तेव्हा मधू चिडते आणि म्हणते की भलतंच काही बोलू नको. ती छोकरी कसल्याही परिस्थितीत तुला मिळणार आहे आणि तू मला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करणार आहेस, एवढीच गोष्ट लक्षात ठेव. सिंधू म्हणते की मी प्रॉमिस मोडू पण शकते. जर का तू ती छोकरी आणून दिली नाहीस, तर तुझं काही खरं नाहीये हे लक्षात ठेव. आणि आता मधूच्या पुढे मोठा प्रश्न पडलेला असतो. आत्ताच्या आत्ता आपल्याला त्या मुलीला आणून हिच्या ताब्यात देणं गरजेचं आहे असं तिला वाटत असतं आणि त्यामुळेच ती सिंधूच्या समोरून म्हणजेच कृष्णाच्या आणि गोदाच्या समोरून निघून जाते. इकडे ऋषभ आता राघवची चेष्टा करत असतो. तू ना आजकाल तुझ्या बायकोची जरा जास्तच काळजी करायला लागलेला आहेस. अरे बाबा, इतकी जास्त काळजी करू नको. रेश्मा जेव्हा तुला तुझ्या बायकोची जास्त काळजी करताना पाहते ना, तेव्हा ती मला रागवते आणि मला म्हणते की बघा, ते किती काळजी करतात आणि तुम्ही मात्र अजिबात काळजी करत नाहीत. तेव्हा सारखं सारखं त्यांच्या बायकोच्या मागं लागतात. गोळी घे, बरं वाटतंय का, पाणी पे, असं सारखं तू काहीतरी बोलत असतो. अरे बाबा, त्यामुळं रेश्मा मला म्हणायला लागली आहे की तू माझी अजिबातच काळजी करत नाही. तेव्हा राघव हसतो आणि म्हणतो, काहीतरीच काय बोलतोयस? ऋषभ म्हणतो, अरे खरंच तर, खरं सांगतोय मी. अरे बाबा, जराशी तुझ्या बायकोची काळजी कमी केलीस ना, तर आमचे देखील संसार चांगले होतील. त्यामुळं तू आता काळजी करू नकोस. त्यांना बरं वाटणार आहे. आता त्या थोडं टेन्शनमध्ये आहेत. त्यांना चक्कर आलेले आहे. एवढंच झालेलं आहे. यापेक्षा जास्त काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्यामुळं तू जरा रिलॅक्स राहा, असं तो राघवला सांगत असतो. आता राघवला पण ती गोष्ट पटलेली असते. राघव म्हणतो, "तू माझी चेष्टा करतोयस ना, पण माझ्या लक्षात आलंय की आता सध्या कृष्णाला आरामाची गरज आहे आणि त्यामुळं मी तिकडं जात नाहीये. आता ती आराम करतेय आणि तिचा आराम झाल्यानंतरच मी तिला पुढं नंतर जाऊन बोलणार आहे." ऋषभ म्हणतो, "हां, मग हेच तर मी किती वेळ झालं तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. काळजी करू नको, आता तुझं लग्न होणार आहे." तर इकडे कृष्णा उठलेले असते आणि झालेला सगळा प्रकार तिने पिंकी आणि गोदा यांना सांगितलेला असतो. तेव्हा त्यांच्या देखील पायाखालची जमीन सरकलेली असते. शकुंतला किती नीच पातळीचं वागते हे त्यांना समजलेलं आहे. पण कसल्याही परिस्थितीत शकुंतलाच्या तावडीतून सावीला घेऊन येणं गरजेचं आहे, असं कृष्णा त्यांना सांगते आणि त्यासाठी आता मला जाणं गरजेचं आहे.
तेव्हा पिंकी म्हणते की तू आता इथून कुठे देखील जाऊ नको, कारण इथली परिस्थिती हँडल करणं आम्हाला अवघड जाते. सावीला तिकडून कसं सोडवायचं हे माझे मी बघते. गोदा म्हणते मी देखील तिच्याबरोबर जाते. कृष्णा म्हणते की तू जाऊ नको, सध्या तुझी इथं गरज पडू शकते, त्यामुळे तू इथंच थांब. आणि ती पिंकीला सांगते की तू जाऊ शकशील का? पिंकी म्हणते मी नुसतं जाणार नाही तर सावीला घेऊनच येणार. तू काहीच काळजी करू नको, तू आता फक्त लग्नाचा विचार कर. ही पिंकी तिकडं जाणार आहे, त्यामुळं तू काहीही टेन्शन घेऊ नको. तेव्हा कृष्णा तिला थँक्यू म्हणते. तेव्हा कृष्णाला पिंकी म्हणते, तुला माहिती आहे ना आपलं दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. आता तू फक्त निश्चिंत राहा आणि शांतपणे तू फक्त लग्न कर. ही पिंकी आता जाऊन तिथं काय धुडूस घालते ना ते तुला कळेल. नव्हे मी तुला फोन करूनच सांगेल की सावी माझ्या ताब्यात मिळालेली आहे, त्यामुळं तू निश्चिंत राहा. हे सगळं ऐकल्यानंतर कृष्णाला देखील बरं वाटतं, कारण आता राघवशी लग्न करण्याचं तिचं स्वप्न तर पूर्ण होणारच आहे. त्याचबरोबर सावी देखील तिला मिळणार आहे आणि त्याचबरोबर मधू आणि शकुंतला यांना देखील चांगलीच शिक्षा मिळणार आहे. म्हणजेच सिंधूचे सगळे स्वप्न आता साकार होताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ती खुश झालेली आहे. ती पिंकीला मात्र वारंवार बजावून सांगते की सावीला मात्र तू कसल्याही परिस्थितीत तिथून आणणं गरजेचं आहे. तेव्हा पिंकी म्हणते, तुझ्यापेक्षा जास्त काळजी मी करेल. तू काळजी करू नको, कारण सध्या तू इथं थांबणं गरजेचं आहे. तू जर का बाहेर पडलीस आणि आता जर का त्यांना कळलं की तू बाहेर होती, तर मग मात्र आपल्याला काही करता येणार नाही. पिंकीने कृष्णाला प्रॉमिस केलेलं आहे, तू निश्चिंत राहा आणि माझ्या फोनची फक्त वाट बघ. तेव्हा कृष्णा देखील तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. आणि तिने देखील तिला शब्द दिलाय, तू आता फक्त लग्नाला तयार हो. आता या लग्नाला मला थांबायचं होतं, पण मला थांबता येणार नाही. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं काम मी करणार आहे आणि लवकरच तुला फोन करून सांगणार आहे की सावी माझ्याकडे आहे. इतका चांगला शब्द देऊन ती तेथून निघून जाते. तिकडे मधू वारंवार शकुंतलाला फोन करत आहे, पण शकुंतला मात्र फोन उचलत नाहीये. मधूला समजलंय की आता जर का तिने फोन उचलला नाही तर आपल्यावर मोठं संकट येऊ शकतं. पण शकुंतला आता फोन उचलणं शक्य नाहीये, कारण आयुषने शकुंतलाला करकचून खुर्चीला बांधून ठेवलेलं आहे आणि तोंडात बोळा देखील घातलेला आहे. आईसाहेब, तुम्ही इतक्या खालच्या दर्जाच्या निघाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या लग्नाच्या वेळेस तुम्ही इतकं वाईट वागलात तरी देखील मी तुम्हाला माफ केलं होतं, कारण तेव्हा मला असं वाटत होतं की तुम्हाला माझी पसंत ही आवडलेली नाहीये. पण आता यावेळेस मात्र तुम्ही चूक केलेली नाहीये, तर तुम्ही गुन्हा केलेला आहे. चुकीला माफी देता येते, पण गुन्ह्याला माफी नसते. आता तुम्हाला खडी फोडायला जावं लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, असं म्हणून आयुषने तिला चांगलंच करकचून बांधून ठेवलेलं आहे आणि तिच्या सगळ्या चुकांचा हिशोब सांगायला सुरुवात केलेली आहे. शकुंतला मात्र बोलायचा प्रयत्न करते, पण तिला काहीसुद्धा बोलता येत नाहीये, कारण तिचं तोंड त्याने चांगलंच बांधून ठेवलंय आणि तोंडामध्ये बोळा देखील घालून ठेवलेला आहे. शकुंतलाची चांगलीच फजिती आयुषने केलेली आपल्याला पाहायला मिळते. शकुंतलाला सांगतोय की आता मात्र मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय शांत बसणार नाही. मागच्या वेळेस तुम्ही केलेली चूक होती, तेव्हाच खरं तर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं, कारण तेव्हासुद्धा तुम्ही मला आणि माझ्या बायकोला किडनॅप केलेलं होतं. पण ती तुमची चूक मी मान्य करून सोडून दिली. खरं तेव्हाच मी केलं असतं तर आत्ता ही परिस्थिती मला पाहायला मिळाली नसती. तुम्ही एका निरपराध मुलीला आणि निष्पाप मुलीला तिच्या आईपासून वेगळं केलेलं आहे. इतक्या खालच्या थराला तुम्ही जाल असं मला कधीसुद्धा वाटलं नव्हतं, असं तो शकुंतलाशी बोलत आहे. तर इकडे राजश्री कृष्णाला लग्नासाठी तयार करत आहे. राजश्री सिंधूला म्हणते की तू किती छान दिसतेस बघ. आता लवकरात लवकर तुझं लग्न होणार आहे. पण तुझ्या चेहऱ्यावर असं टेन्शन का दिसतंय? तेव्हा कृष्णा म्हणते की काय नाही असंच. तेव्हा राजश्री म्हणते नाही, काहीतरी झालेलं असणार आहे, त्यामुळंच तो अशी टेन्शनमध्ये असणार आहे. तेव्हा ती म्हणते खरंच काय झालेलं नाहीये. राजश्री म्हणते तुला लग्नाचं टेन्शन आलंय ना, मला समजतंय. अगं पण लग्नाचं टेन्शन घेण्याची काय गरज आहे? सासरची सगळी मंडळी तर तुझ्या ओळखीची आहेत आणि तुझी सासू देखील खाष्ट नाहीये बरं का, खूप चांगली आहे, असं म्हणून ती तिला हसवण्याचा प्रयत्न करत असते. आता तुझं लग्न झालं म्हणजे माझं खूप मोठं स्वप्न साकार होईल, असं देखील ती तिला म्हणते. तेव्हा सिंधू देखील हसायला सुरुवात करते आणि म्हणते की तुमचंच नव्हे तर माझं देखील स्वप्न आज पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे खरं तर मी खुश राहायला पाहिजे, पण थोडंसं टेन्शन माझ्या मनामध्ये आलं होतं.
तर इकडे आता पिंकीने कृष्णाला फोन केलेला आहे आणि ती फोन करून सांगते, आता कसलंच टेन्शन घेऊ नको, कारण सावी माझ्या ताब्यात आहे. आणि हे ऐकल्यानंतर तिला खूपच आनंद झालेला आहे. ती ज्या गोष्टी साठी थांबली होती ती गोष्ट आता पूर्णपणे घडलेली आहे. आणि आता सावी जेव्हा पिंकीच्या ताब्यात आहे हे तिला समजतं, तेव्हा तिने मनोमनी ठरवलंय की आता आपण मधूचा बदला घ्यायचा. आता आपण लग्नासाठी तयार व्हायचं. आणि पिंकी देखील तिला सांगतेय, आता तू लग्न कर, कारण तुझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. तर इकडे खरोखर ती आता लग्नासाठी तयार व्हायला लागली आहे आणि तिने बाप्पाचे आभार देखील मानलेले आहेत. पण आता मधू तिच्या समोर आली आहे आणि मधू तिला म्हणते की तुला आपलं प्लॅनिंग माहीत आहे ना, तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर पड, कारण मी तुझी बॅग वगैरे सगळं काही भरून ठेवलेलं आहे. आणि तेव्हा सिंधूने तिचा हात झटकावलेला आहे आणि तेव्हा मधूला समजलंय की सिंधू पलटी मारत आहे. ते कृष्णाला म्हणते की आता तुला पलटी मारायची इच्छा आहे का? तू अजिबात आपल्या प्लॅनमध्ये भगदाड पाडू नकोस, कारण मी सांगितलंय त्याचप्रमाणे गोष्टी होणार आहेत. तुला मी सांगितलेलं आहे, तुझी बॅग भरलेली आहे, तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघ. तेव्हा कृष्णा म्हणते, मी तुला सांगितलेलं होतं की त्या छोकरीला घेऊन ये म्हणून. तू त्या छोकरीला घेऊन आली का? नाही आली ना, तर आता आपण हे लग्न करणार आहोत आणि तुझ्या स्वप्नांचा चकनाचूर देखील आपण करणार आहोत. असं म्हणून ती तटस्थपणे त्याच ठिकाणी बसून आहे. मधू तिला बाहेर निघून जाण्यासाठी सांगते, पण कृष्णा तिच्या चेहऱ्याकडं पाहत देखील नाहीये आणि तिला सांगते की आता आपण हे लग्न करणार आहोत. हे ऐकल्यावर मधूला खूपच राग येतो. मधू म्हणते, तू शब्द मोडू शकत नाहीस. तेव्हा सिंधू म्हणते की तू शब्द मोडतेस तर आपण देखील हा शब्द मोडू शकतो. तू छोकरी आणली नाही, आता आपण लग्न करणार आहोत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कृष्णानं ठरवलंय लग्न करायचं आहे. मधू मात्र हे लग्न मोडण्यासाठी आता राजश्रीकडे गेलेले आहे आणि ती राजश्रीला सांगण्याचा प्रयत्न करते की ही कृष्ण आहे, सिंधू नाही. तेव्हा राजश्रीने खाडकन मुस्काळात ठेवून दिलेले आहे आणि तिला म्हणते, तू काही जरी सांगितलंस तरी आज हे लग्न होणार आहे. मी तुझ्या कोणत्याच बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण तू विश्वासास पात्र नाहीये हे मला अगोदरपासून माहीत आहे. आणि आता मधूला रडण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये, कारण सिंधू आणि राघव हे आता लग्नासाठी तयार झालेले आहेत आणि त्यांचं लग्न मधूच्या समोरच लागत आहे. राघव आणि सिंधू मधूच्या समोर 7 जन्माच्या लग्नाच्या बेडीत अडकलेले आहेत आणि मधूला ते फक्त पाहण्याशिवाय पर्याय नाहीये. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.